दिवाळीच्या दिवसांमध्ये सतत फराळाचे गोड पदार्थ खाऊन तोंड इतकं गोड पडतं की मग जीभ चव शोधू लागते खमंग, चटपटीत, कुरकुरीत अशा एका खास पदार्थाची. आणि मग आवर्जून तयार केली जाते खमंग, चटकदार, रुचकर अशी चकली. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच अतिप्रिय असते चकली. दिवाळी विशेषमध्ये आज आपण बनवूया तुमची आमची आवडती चकली. चकली बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 कप चकलीची भाजणी, 1 चमचा सफेद तीळ, 1 चमचा लाल मिरची पूड फक्त रंगासाठी, 1 चमचा हळद, 1 चमचा हिंग, 1 चमचा ओवा, चवीपुरतं मीठ आणि तळणीसाठी तेल. चकलीसाठी सर्वात महत्त्वाची असते ती भाजणी. चकलीची भाजणी कशी करतात ते आपण मागील व्हिडिओत पाहिलंय. या भाजणीचं पीठ तळून घेऊन मगच चकली बनवायला सुरुवात करायची. सर्वप्रथम एका भांड्यात 1 कप पाण्याचं आधण ठेवा. पाणी उकळलं की मग त्यात हिंग, पांढरे तीळ, ओवा, हळद, लाल मिरची पूड, 2 चमचे तेल आणि मीठ घाला. हा मसाला पाण्यात छान ढवळून घ्या आणि पाण्याला उकळी फुटली की मग गॅस बंद करा व यात चकलीची भाजणी घाला. भाजणी मसाल्यात छान एकजीव करा. गरज वाटल्यास यावर थोडासा गरम पाण्याचा हबकाही मारा. पीठ छान एकवटून आलं की 7 ते 8 मिनिटं यावर झाकण घालून ठेवा आणि वाफ जमू द्या. 10 मिनिटांनंतर थंड झालेलं चकलीचं हे पीठ एका परातीत काढून घ्या आणि हाताला कोमट पाणी लावून हे पीठ मळून घ्या. पाण्याऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता. यानंतर चकलीच्या सोऱ्याला आतून तेल लावून घ्या. आणि या सोऱ्यामध्ये चकलीच्या पिठाचा गोळा भरा. आता प्लास्टिक किंवा बटर पेपरवर अशा प्रकारे चकल्या पाडून घ्या.
मग कढईत तेल तापवायला ठेवा. तेल तापलं की त्यात हळुवार चकली सोडा आणि छान खरपूस सोनेरी रंगावर तळून घ्या. चकली कधीही मध्यम आचेवरच तळावी. मंद आचेवर चकली तळली तर चकली जास्त तेल पिते आणि आच वाढवली तर चकली करपण्याची शक्यता असते. छान सोनेरी रंगावर खरपूस अशा चकल्या तळून घ्या. तयार झाल्या खुसखुशीत खमंग अशा भाजणीच्या चकल्या. हवाबंद डब्यात भरून ठेवल्या की या चकल्या छान टिकतात. मग नक्की करून पहा भाजणीच्या चकल्या.